जय जिजाऊ, जय जिजाऊ. महाराष्ट्र 24 न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण तळेगाव मध्ये पाहता येईल मराठा आरक्षणासाठी जाणारी लाखोंची गर्दी आज तळेगाव मधनं मुंबईकडे जात आहे. इथे काही आपले मराठा समाज बांधव थांबलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. आज इथं आपले मराठा बांधव जे आहेत ते तळेगाव मध्ये आज येऊन पोहोचलेले आहेत. उद्याच्या जे 29 तारखेला आझाद मैदानावरती जरांगे पाटील यांचे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासाठी, त्याबद्दल आपण या मराठा बांधवांना विचारू की नक्की आरक्षणाचं काय होईल काय नाही. तुम्हाला काय वाटतं दादा, उद्या आपण 29 तारखेला तुम्ही आझाद मैदानावरती पोहोचताय, परंतु आझाद मैदानावरती एकच दिवसाची परवानगी दिलेली आहे. एक दिवसात सरकार आरक्षण देईल का नाही देणार? एक आरक्षण देईपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आरक्षण सरकारला द्यावाच लागेल आणि मनोज दादा जरांगे पाटलाचा निर्णय आमच्यासाठी अंतिम राहील आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही, मुंबई सोडणार नाही. भले आम्हाला रोडवर पावसात चिखलात समुद्रात बसायची जरी वेळ आली तरी बसू. सरकारने मैदान जरी नाकारलं तरी मुंबईतल्या कुठल्याही कोपऱ्यात बसून आम्ही आंदोलन सुरू ठेवणार. आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. पूर्ण 1 महिन्याच्या राशन पाण्याच्या तयारीनिशी आम्ही मुंबईत आज चाललेलो आहोत आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आता तुम्ही तळेगाव मध्ये आहे, अजून पाठीमागणे किती गर्दी येत आहे? कमी कमी किती बांधव असतील? खूप 50 किलोमीटर गर्दी पाठीमाग, पुढे पण 50 किलोमीटर आहे. म्हणजे जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. आपण कुठले? आम्ही घाटा पिंपरी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तुम्ही बीड मध्ये? हो. तर आपण पाहताय जे समाज बांधव इथं आहेत, यांनी सांगितलं की जोपर्यंत आरक्षण भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावरनं तिथलं निघणार नाहीये आणि जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील हे त्यांचा निर्णय सांगत नाही तोपर्यंत हलणार नाही. यांनी कमीत कमी 1 महिन्याचं राशन पाणी आणलेलं आहे. तुम्हाला दादा जातानी लोक काही असं खाण्यासाठी वगैरे काही? नाही, समाज बांधवांनी सुद्धा खूप म्हणजे निघाल्यापासूनच खूप सहकार्य आणि मुंबईचे समाज बांधव सुद्धा इथून पुढे आम्हाला खूप जेवणा खाण्याचं सहकार्य करणारच आहेत आणि जरी काही अडचण आली तरी आमच्या सोबत सुद्धा भरपूर राशन सोबत घेऊन आम्ही मुंबईला निघालेलो आहोत. उद्या जे 29 तारखेबद्दल आपलं जे आंदोलन आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? आरक्षण मिळेल का नाही मिळणार? आरक्षण तर मिळणारच आहे. जरांगे पाटलांनी जे निर्णय घेतलेला आहे सरकारनं आरक्षण द्यावं ते आम्हाला त्यांनी देऊन टाकावं. त्याच्यामुळे आरक्षण भेटणारच आहे ना, आम्ही तिथे जाणार. पण आता आझाद मैदानावरती जी आपल्याला 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे, पण 1 दिवसात आरक्षण हे सरकार देतील का नाही देतील हे अजून नक्की नाहीये. तर मग 1 दिवसाची परवानगी तुम्हाला काय वाटतं, कमी आहे का जास्त आहे? कमीच आहे ना. 1 दिवसाच्या परवानगीवर आम्ही जाणार नाही ना. जे आता पाटील म्हणतील ते आदेश आमच्यासाठी पुढचा राहील. फक्त आता आज त्याने 1 दिवसाची जरी दिली असेल तर आम्ही आता पाटील जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही पाटलाच्या आदेशाचं पालन करू. एक मराठा. आपलं काय म्हणणं आहे दादा? आम्ही शासनानं 1 दिवसाची जरी परवानगी दिली असली तरी आम्ही आरक्षण घेऊनच येणार. आरक्षण दिल्याशिवाय वापसच येणार नाही. आम्ही उठणार नाहीत मुंबईतून. आता हे जे तळेगाव नाही कुणाच्या बापाचं. आणि सर आणखी तुम्हाला सांगतो, मी आहे मराठा आणि माझी बायको आहे कुणबी ओबीसी. त्या आधारावर माझे मुलं ओबीसी असायला पाहिजे की नाही? माझ्या मुलांना त्या आधारे भेटायलाच पाहिजे ओबीसी सर्टिफिकेट. आमचं फॅक्टर लागलंच पाहिजे. आमच्या जरांगे पाटलाने जेवढ्या काय मागण्या मागितलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, तेवढ्या झाल्याच पाहिजेत आमच्या मागण्या. तोपर्यंत आम्ही मुंबईत थांबणार, उठणार नाहीत. खाय प्यायची सोय आमच्या मुंबईतल्या आमच्या मराठा बांधवांनी केलेली आहे. आम्हाला बाकीच्या समाजाचा सपोर्ट आहे आणि आम्ही आता मुंबईतून हलणार नाही.